टॉस केला जाईल यावेळी आदरणीय राजेंद्रजी वैकर यांच्या शुभ हस्ते. कॉल होता, टॉस जिंकला तो मात्र बडवल टीम. निर्णय कळवा. चला सेटअप युअर फिल्डिंग. बॉलिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते मात्र जर्मन ढवलेपाडा टीमला. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल तसे करूया कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि जोडले जातील. इथे कॉम्बॉक्स मध्ये आमचे नक्कीच संदीप बोराडे सर. नंदू केवणे, हर्षद केवणे यांच्यासाठी तब्बल षटकारांचं मानकरी ठरले. जयदास दादा यांच्याकडून ते पारितोषिक आहे. या आपण मंचावरती. पंकजी कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करतील भास्करजी कांबरे. पंकजी कालन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय भगवानजी मुने उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान. भास्करजी मुने यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भगवानजी मुने यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. समोरील टेकडीवरील शेकोटी आपण ती विझवायची आहे. विनंती आपणास. अन्यथा आयोजक तिथे येतील याची आपण नोंद घ्या. घ्या कॅमेरामॅन, जरा कॅमेरा झलकावा. ए शेकोटी विजवा रे. ऋषी जोरात जाल झाला. अजून पेटली. ए विजवता का येऊ रे तिथं. समोरच्या गाडीची लाईट बंद करा प्लीज. जाऊया मॅच कडे. चांगला फटका. गॅप सिलेक्शन डिफेक्शनल रिजन. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. येईल तो मात्र हा
पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी बॉलला दिशा देण्याचं कार्य सध्या फलंदाजाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण होताना दिसतंय. सुरुवातच इतकी चांगली आहे. आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जय हनुमान ढवलेपाडा टीम अर्थातच बंटी 11 या नावाने आज मात्र मैदानात पाहायला मिळते. स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा टीम आणि त्याच्या विरोधात बडवल B+. नेक्स्ट बॉल. पंचांकडे अपील तंत्राचा वापर परंतु इथे पंच तटस्थ आहेत. डॉट बॉलची संगता गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. उमेश गोलंदाज आहे. जयदास दलवी यांच्याकडून मात्र 2 बॉल 2 6 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला पटका. यावेळी मात्र 1 बाउन्स चौकार. डीप एक्स्ट्रा रिजन आणि तदनंतर आपण पाहतोय एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा घेऊन मैदानात उतरलेले बॅटर अगदी सुनील केवणे आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश केवणे मैदानात पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा टीम. नेक्स्ट बॉल उमेशचा. चांगला फटका. पुन्हा एकदा सिलियॉन रिजन मध्ये हा बॉल पाहायला मिळाला जिथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव जरूर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती पथावरती आला आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 12 या आकड्यावरती. पहिला षटक समाप्ती पथावरती आल्याच्या नंतर 12 धावा धावफलकावरती बिनबाद 12 पाहतोय. अगदी पहिला सामना मगाशी या ठिकाणी स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ ने गाजवला होता. अगदी गोलंदाजीची एक पेशकश. तदनंतर त्या सामन्याला अगदी U-टर्न दिलं कारण त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाली होती ती शेलू टीम. दमछाक झाली थोडी परंतु त्यानंतर विजय जरूर साकारला. फार मोठा संघर्ष परंतु इथे स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडाच्या विरोधात आता 2 हात करतायत. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी चांगला फटका. स्क्वेअरच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत सिक्सर. पंकज मस्करने पहिली विकेट तर मला वाटतं या ठिकाणी आलेली आहे. पुकारत होतं पारितोषिक. पंकज मस्करने पुढच्या बॉलवरती आणखी एक जर विकेट प्राप्त केली तर लाडू ग्रुप बडवल यांच्याकडून तब्बल
₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. क्या बात है. मंगेश दादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य ही स्पर्धा अगदी शेवटच्या टोकाला येऊन पोहोचते. आजची शेवटची रजनी या स्पर्धेची पाहायला मिळते. भली मोठी विकेट सध्या मैदानाच्या बाहेर चौकाराने सुरुवात केली होती. षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु प्रथमेश केवणे आता तंबूच्या आसऱ्याला वनडाऊनच्या विकेटवरती सचिन केवणे आपण पाहतोय. भल्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आणि मला वाटते दोनही बंधूंची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये, परंतु या बॉलवरती बाल बचावलेत. नेक्स्ट बॉल. हा चांगला फटका. हवाई सफर जजमेंट घेतलं, परत झेल जरूर टिपला, परंतु शरीरापासून बाहेर होते. त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप करावा लागलाय. आदरणीय पांडुरंगजी बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार चांगले फिल्डिंग सध्या मैदानामध्ये, प्रोटेक्शन फार चांगलं केलं गेलं. अगदी झेल टिपला जरूर होता, पण असं एका वेळी वाटलं की आता चेंडू घेऊनच आपण सीमारेषे बाहेर जाऊ. मैदानात फेकला, तदनंतर इथे आली एकेरी स्वरूपातली धाव. कमीत कमी म्हणेल 5 धावा जरूर इथे वाचल्या गेल्यात. स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ टीमच्या पुन्हा एकदा फटका सजवला जातोय कडे. सुनीलच्या बॅटमधून हा फटका जरूर अनुभवला. तदनंतर मात्र या ठिकाणी एकच धाव. एका धावेच्या मदतीने तब्बल धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा खरं म्हणायला गेलं तर सध्या आपण पाहतोय सचिन मैदानात हेलिकॉप्टर उडवण्याच्या तयारीत होते, परंतु व्यवस्थितरित्या ते उडवता आलं नाहीये. लँड करणं तर राहिलं लांब, परंतु इथे डॉटची संगत आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि तब्बल 10च्या सरासरीने एका विकेटचं नुकसान आणि 20 धावा धावफलकावरती. कमॉन डीजे. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. सांघिक कोट्यातलं 3रं षटक. अनुराग गोलंदाजी मार्कवर. फार चांगले स्पेल आपल्याला पाहायला मिळाले होते. मी मगाशीच म्हटलं ऑफिशियल थोडं थांबवेल तुम्हाला.
चांगला पटका यावेळी आपल्याला पाहायला मिळते. इथे राकेश पाटील कडून फार मोठी चुकी मैदानात. अफलातून मी तर म्हणेल, कारण पटका सजवला होता थोडा निराशाजनक, परंतु इथे राकेश पाटीलची अति घाई इथे चौकाराच्या रूपात पाहायला मिळाली. कधी कधी असं म्हटलं जातं ना, माणसाने कॉन्फिडन्स असावं, ओव्हर कॉन्फिडन्स असावं, तसाच प्रकार आज राकेश पाटीलच्या बाबतीत पाहायला मिळाला. थोडंसं इतक्या वेगात क्षेत्ररक्षण सजवला की अगदी पुढे झाले आणि त्यानंतर बॉल मात्र निघून गेला. ही चुकी आता पहा, संधी निर्माण करून दिली आणि त्याचा फायदा सध्या मैदानात. थोडंसं टेन्शनमध्ये जरूर राकेश पाटील असतील, कारण अशा खेळाडूंकडून अपेक्षा नसतात आपल्याला या चुका ज्या घडल्यात. हां, रात्रीपासून आल्यापासून तो एक डायलॉग होता, आमच्या डायलॉगची कॉपी जरूर केली आज पनिश मुंडेंनी. घर फिरले की घराचे वासे फिरतात, तसा प्रकार आहे. चांगला पटका यावेळी मात्र लॉंग ऑन रिझनकडे बॉल ट्रॅव्हल होईल. आता कोणतीही चुकी नाही आहे, परंतु एक धाव जरूर कंप्लीट आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा पटका सजवला जातोय. 10 नंबरचे जर्सी घातलेला खेळाडू चेंडूखाली येईल. 30 धावा धावफलकावरती. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय हरिश्चंद्र जाधव यांचं आगमन झालंय. यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल. गती होती, वेगावरती स्वार जरूर झाले होते, परंतु इथे बॅटचा संपर्क पाहिजे तितका आला नाहीये आणि इथे एकेरी स्वरूपात धाव पाहायला मिळाली. बॉलकडे लक्ष केंद्रित जरूर करूयात. अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाज अनुरागचा. सुंदर कमबॅक म्हणावा लागेल. कोणताही डॉट बॉल आला नाहीये, परंतु बॅक टू बॅक 2 चौकार आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतोय की प्रति चेंडू एकेरी स्वरूपातली धाव, म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्पीडअप करा जरा. ऐश्वर्या 11 बडवल B+ टीम जयदाजी दळवी यांच्याकडून पारितोषिक येत आहे. कीपरची चुकी सध्या महागात ठरू शकत होती, परंतु इथे गोलंदाज अनुरागचं मी कौतुक करेल. बॅक टू बॅक 2 चौकार काढल्याच्या नंतर प्रति चेंडूवरती त्याने पुढे एकेरी धाव दिली, म्हणजे कमबॅक सुंदर आलाय. अगदी जयदास दळवी यांचं पारितोषिक लागलं जातंय. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपये कॅश प्राईज आणि चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. आणि हे पारितोषिक स्वर्गीय बंटी 11 जर्मन ढवलेपाडा टीमसाठीचा आहे. सांघिक कोड्यातलं 4थं षटक. इनिंगचं शेवटचं स्पेल पाहायला मिळते. धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. 32 रन्स स्कोर बोर्ड. हवाई सफर. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे केली आहे चुकी.
इथे एकच धाव आली आहे, परंतु मी तर म्हणेल या ठिकाणी या मोठमोठ्या चुका थोड्या स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ला बॅकबोर्डवरती टाकतात. एकदा राकेश पाटीलची चुकी फिल्डिंगच्या बाबतीत जरूर झाली, परंतु तदनंतर आता झालेल्या चुकीला माफी मिळत नाहीये. सहजरित्या पक्षी जाळ्यात अडकला होता, विकेट येत होती, काहीसं वेगळं रूप आलं असतं. जर ही विकेट आली असती तर बहुतांशी स्ट्राईक सुद्धा रोटेट झालं नसतं आणि इथे षटकार सुद्धा आला नसता. परंतु आता इथे चित्र पालटलंय. हॅलो पाय दरम्यान या ठिकाणी मंगेश शेठ आणि त्याचबरोबर पाय या ठिकाणी आयोजकांना मंगेश शेठ यांना या ठिकाणी शुभेच्छा येतात. खरं तर त्याच दरम्यान अरुण शेठ गोजे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत आणि त्याचबरोबर भातण टीमसाठी एक सरप्राईज देखील असेल त्यांच्याकडून जर आज या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला तर. बॉल पाठवा मैदानात. अगदी दुसरा षटकार आला नवनाथ. मनीष आपण पाहायला गेलं ना एक चुकी किती महागात पडते, कारण आपण नेहमी म्हणतो क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है, पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. अगदी मी तर म्हणेल त्याच पद्धतीत क्रिकेट सध्या मैदानावरती चालू आहे, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये मी तर म्हणेल अगदी स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ टीम जोमात होती, परंतु आता सध्या या 2 षटकाराने कोमात आले आहे. आता त्यातून सावरण्याची गरज आहे. फार मोठ्या चुका मैदानात घडल्या आणि त्याच्यावरती अतिरिक्त धावा ह्या धावफलकावरती आल्यात. संघर्ष पाहायला मिळतोय, कारण समोरची टीम जर पाहायला गेलं तर मला वाटते त्यांचाही बॉलिंग अटॅक फार पॉवरफुल आहे. या 2 संघांवरती तमाम प्रेक्षकांनी आज बाजी जरूर लावली असेल. उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 47 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंगचा शेवटचा बॉल. 47 धावा, 23 बॉल अंती लागल्यात. फार चांगला बॉल. हे समीकरण होतं खरं म्हणायला घेतं राकेश पाटील. अगदी मी तर म्हणेल तुमच्यात ती ताकद होती, क्षमता होती, ती क्षमता थोडीफार प्रमाणात पहिल्या 3 बॉलमध्ये चुकीची आली आणि इथे इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात स्वर्गीय बंटी 11 जानमान ढवलेपाडाच्या, आणि आता त्यांच्या विरोधात करायच्या आहेत स्वर्गीय ऐश्वर्या 11 बडवल B+ या टीमला 48 धावा. होणार की नाही हे सेकंड इनिंगमध्ये जरूर ऐकूयात. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मनीष मुंडे यांचा आवाज.
या ठिकाणी आदरणीय पांडुरंगजी सोनाने उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पांडुरंगजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आदरणीय संतोषजी वाघ यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पिंपलोली टीम आणि अंजप टीम टॉस साठी आपण पिंपलोली टीम आणि अंजप टीम टॉस साठी आपण थांबू अजून. चला चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात चषकाची चर्चा झाले नंबर वाला मंगेश दादाला फेमस झाला. थँक्यू चला पिंपलोली टीम आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम टॉस साठी आपण नवनाथ स्मृती 11 पिंपलोली आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजप. टॉस केला जाईल यावेळी. टॉस जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमने घेतले फिल्डिंग. वळूया कॉम्बॉक्स कडे. एक धावेती या बॉलवरती पहिल्या बॉलवरती खरं तर समीरची झेल सोडण्यात आली. त्यानंतर एक धाव आली. या बॉलवरती देखील एक धाव समीरला आता खरं तर स्ट्राईक मिळाले. 48चा पाठला करायचा या ठिकाणी. 2 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्या. 24 चेंडूंचा खरं तर खेळ असेल. 4 षटका असतील. खरं तर 4 षटकांमध्ये अगदी पहिल्या सत्रामध्ये 47 धावसंख्या बनवल्यात आणि 48 हे टार्गेट या बॉलवरती बॉलला स्विप केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. ऑनमध्ये खेळाडू आहे. एक धाव तितपत जमवली जाते. 3 चेंडूवरती बॅट्समननं खूप समंजसपणाचं लक्षण दाखवलं या ठिकाणी. एक धावाला महत्त्व दिलं आहे. 3 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचलात. बॉलर
सचिन केवणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ढवलेपाडा टीमचा हा एक चांगला गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. P1चं षटकची संपूर्ण दारोमदार स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. डॉट बॉल येतोय. 3 लगातार सिंगल. त्यानंतर चौथ्या बॉलवरती डॉट आपल्याला पाहायला मिळतो. 48चा पाठलाग करायचा आहे, त्याच्यातील 3 झाल्यात. म्हटलं तर विजयासाठी अजूनही 45 धावसंख्येची गरज असणार आहे या ठिकाणी. खूप चांगलं आयोजन आदरणीय मंगेशदा पवार यांच्या संयुक्त विद्यमानानं संदीपजी भरवण्यात आलेली ही खरं तर क्रिकेटची पंढरी या वाकासनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या अगदी समवेत खांद्याला खांदा लावून आमचे अजिंक्य पवार देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. आणि त्यांची संपूर्ण KTCची टेक्निशियन टीम या स्पर्धेसाठी अथंग मेहनत घेते. 48चा पाठलाग मैदानावरती पाहतोय आपण. डॉट आला त्यानंतर सिंगल येते. शेवटचा बॉल कदाचित या ओव्हरमधला शिल्लक असावा. चौकार येतोय. शेवटच्या क्षणी आलाय खरं तर. सरासरी वाढवली खरं तर या बॉलनं. चौकाराच्या सह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 8 या आकड्यावरती. बबल्या नाही तर खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. नाही तर खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. हॅलो. चौकार आला आणि या चौकाराच्या सह्याने धावसंख्या येऊन पोहोचल्या त्या तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या. बिनगडाच्या मोबदल्यामध्ये 8 धावसंख्या. प्रथमेश केवणे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. वाकस एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. पंचांच्या डावस्टीने गोलंदाजी करेल. समोर बॅट्समन असेल खरं तर प्रमोद जो सलामीर खेळाडू गेला मैदानावरती. 48च्या पाठला करायच्यात. 8-40 अजूनही बनवायच्यात. 18 बॉलमध्ये 40चं समीकरण मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉलिंग मार्कवरती वाक सेंड करून अगदी पायावरती बॉल समोर सापडलाय. पंचांना कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये. विकेट. थँक्यू डीजे. आधी पहा आता थोडं थंडीचं सत्र चालू आहे तर कदाचित आपलं लक्ष देखील मैदानावरती असणं खूप गरजेचं आहे. हे त्याला बाहेर जाऊ दे रे, तुम्ही हे करू नका, आपोआप जाईल तो. काही टेन्शन नाही. क्रिकेटच्या मैदानात जरा मथुर आणि सोन्याची शर्यत लागली होती. डॉग स्क्वॉड. विकेट लागली. मैदानावरती नवीन खेळाडू दाखल झाला. राकेश खेळाडू दाखल झाला. प्रथमेश खेवणेनं पहिल्याच बॉलवरती कमवलेली विकेट. वाका सेंड कडून गोलंदाजी चालू आहे. बॅटमॅन पोझिशन नंबर 2चा राकेश पाटील. फर्स्ट वे की काय? येस, डेफिनेटली फर्स्टला पहिल्याच बॉलवरती. राकेशचा मागच्या सत्रामधील देखील परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं खूप कमी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती देखील पहिल्याच बॉलवरती डकआउटचा शिकारी झालाय. खरं तर राकेशला आता परतावा लागेल. नाराज आहे स्वतःवरती आता. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची खास. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची खास. दोन्ही सत्रामध्ये परफॉर्मन्स राकेशचा डाऊन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. डकआउट झाला. बोपलाही न पडता मैदानातून परतला. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती खरं तर गोलंदाज प्रथमेश केवणे 2 लगातार विकेट घेतल्यात. नवीन खेळाडू पोझिशन नंबर 4 उमेश मैदानावरती आता दाखल झाला. विकेट होती, हॅट्रिक होतीये का? व्हाईट बॉलचा सह्याने अतिरिक्त धावसंख्या जोडली जाईल. 9 धावा प्रगती पुस्तकावरती जोडल्या जातील. 9 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश
या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या डाव्यासनी खरं तर गोलंदाजी चालू आहे. लॉफ्ट केले बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेटमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. दोन्ही बदल केला जाईल आणि 11 धावा लागल्यात. कमलाकरची डायरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी बॅट्समनला सुवर्ण संधी असणार आहे. आदरणीय कमलाकरजी डायरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राईज आणि लगातार 3 मारले तर लगातार 3 लगावले तर 500, तब्बल 1100 रुपयांचा कॅश प्राईज असेल. एकदा 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचली. 48चा पाठलाग आहे, त्याच्यातील 12 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश केमनूची गोलंदाजी चालू आहे. एक अतिरिक्त बॉल टाकला प्रथमेशने. ॲक्शन दाखवली बॅटिंगच्या, असं वाटलं की रडार खूप मोठा येतोय की काय. त्यानंतर हलक्या त्यानं फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक देखील नव्हतं त्या ठिकाणी. एक जाव असेल या बॉलवरती. टकून खेळण्याचा प्रयत्न जरूर या बॉलवरती करण्यात येतो. एक धावसंख्येनं प्रगतीपथ बदलेल. 13 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. अजूनही गरज असेल ती तब्बल 35 धावसंख्येची गरज असणार आहे. 35 धावा करायच्या असेल या ठिकाणी. तब्बल 13 बॉलमध्ये करायच्या 35 धावा. आडवा फळीनं खेळलाय, क्रॉस लाईन, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिझन मधून बॉल आलाय. एक धाव येते. धावसंख्येत 1 केला जाईल बदल. 14 धावा प्रगतीपथावरती 7.0च्या सरासरीने धावा येऊन पोहोचल्या. 14 आता विजयासाठी 12 बॉलमध्ये करायच्या. 17.0च्या सरासरीने तब्बल 34 धावा जमवाव्या लागतील. आता संघर्ष खूप मोठा असणार आहे. संदीपजी, प्रेडिक्शन काय असेल तुमचं? 12 बॉलमध्ये करायच्या 34 धावसंख्या. एक सिनियर कॉमेंटेटर तुमच्याकडून अपेक्षा मनीष, जरूर तुम्ही सांगितलंय, जसं म्हटलं गेला, प्रश्न जरूर विचारलाय, परंतु पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरूर देऊन टाकेल. अगदी अनसर्टिनिटी ऑफ क्रिकेट पाहतोय आपण. मैदानात झालेल्या चुका या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. ज्या अतिरिक्त धावा होत्या, मी म्हटलं ना की एक चुकी, स्ट्राईकचा झेल जेव्हा सोडला तेव्हा स्ट्राईक रोटेट झालं आणि तदनंतर जी स्ट्राईक आली तिथे तब्बल त्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार येऊन राकेश पाटीलची गोलंदाजी होती आणि तदनंतर त्याच्याच अगोदर राकेश पाटीलकडून एक फिल्डिंगमध्ये चुकी झाली होती आणि त्याच्यानंतर मोठा फटकासुद्धा पाहायला मिळाला होता. हे सगळं समीकरण आहे ना, ते क्रिकेटमध्ये जर तर म्हणता येणार नाही, परंतु इथे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि इथे थोडंसं आता मोठ्या संकटात आहे. तो मात्र बडवल टीम. काय घडेल आणि काय बिघडेल हे येणारा कालच ठरवेल. नक्कीच संपूर्णपणे की अगदी असं म्हणून चालणार नाही आहे की राकेशनं मैदानावरती मिसफिल्ड केली आणि त्यामुळे खरं तर हे सगळं घडलं. कारण की काही गोष्टी घडत देखील असतात. कारण की एक फ्लो असतो. कदाचित बॅलन्स खरं तर तुम्ही जो मागाशी सांगितलं कॉन्फिडन्सचा विषय होता राकेशचा, कदाचित त्या ठिकाणी कॉन्फिडन्स नसावा पण फ्लो होता खरं तर राकेशचा. फ्लोमध्ये चेंडू त्याच्या हातामध्ये बसला नाही, त्यामुळे ती थोडीशी चूक. आणि नाईटमध्ये या गोष्टी होतच राहतात सातत्यपूर्वक. म्हणून अगदी एकच खेळाडू असा नसतो की संपूर्ण 11 खेळाडूंमध्ये. संघाला संपूर्ण 11 खेळाडूंची साथ असते. एखाद खेळाडूचा बॅट पास थोडा दिवसासाठी किंवा थोडा मॅचसाठी किंवा एखाद मॅचसाठी नेहमी सातत्यपूर्वक असं, यात मात्र देखील शंका नाही. पण येणाऱ्या 10 खेळाडूंवरती संपूर्ण संघाची जिम्मेदारी असते. ती परिस्थिती ओळखून आता 2 बॅट्समन मैदानावरती चांगला खेळ करतायत. या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डकआउटचा शिकार होईल का? यस, या ठिकाणी बाद होतोय खऱ्या अर्थानं बॅट्समन. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची खास. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची खास. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रंग किल्ल्यामध्ये. हॅलो,
पाक अगदी संदीपजी बोराडेंना खरं तर या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं, लिडिंग केली होती खरं तर त्यांनी लॉर्ड्सची. खरं तर एक वरिष्ठ समालोचक आहे त्या कर्जत विभागातील, एक दांडगा अनुभव खरं तर त्यांच्याकडे देखील आहे. बराचसा शब्द साठा, मराठीतील एक प्रभुत्व निर्माण केलं खरं तर समीर सोमने. अगदी आपण पाहतो सातत्यपूर्वक त्यांना देखील कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यानंतर आपण पाहतो संदीप बोराडेंना आपण ऐकतो अगदी. त्याचबरोबर पियुष बाबरे देखील असतात सातत्यपूर्वक. त्याचबरोबर संदीप गायकवाडांना देखील आपण नेहमी सातत्यपूर्वक ऐकत असतो. पण त्यातील आमचे संदीपजी बोराडे एक वरिष्ठ कॉमेंटेटर आहेत खरं तर, सगळ्यांचे आयडॉल आहेत. एक धाव आली आहे, धावसंख्येत 1 न केला जाईल बदल. धावा झाला प्रगतीपथावरती तब्बल 18. 3 गडी या ठिकाणी बाद झाल्यात. मिडल क्षमा असावीत, 16 धावसंख्या झाल्या. 3 गडी बाद झाल्यात. समीर बाद झाला, प्रमोद बाद झाला, त्याचबरोबर राकेश देखील बाद झाला. आता उमेश आणि पंकज ही जोडी मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. गणेश खरं तर आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. 3 चेंडू 4 चेंडू फेकले, त्याच्यातील 1 विकेट 1 डॉट 2 सिंगल. या बॉलवरती आक्रमण केलंय, बॉल लांबच लांब अगदी जातोय. 6 धावसंख्येसाठी षटकार. नंबर वाला मंगेश दादाला फेमस झाला. Yes, thank you, DJ. यानंतरची पिंपलोलीची जी मॅच आहे त्यासाठी आमचे मित्र महेश कोसाटे यांच्याकडून आयोजनासाठी आणि त्यांच्या टीमसाठी या ठिकाणी आल्या. शुभेच्छा. थँक्यू महेश कोसाटे. पहा मैदानावरती आपण काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं. षटकार आला आणि धावसंख्येवरून पोहोचल्यात त्या तब्बल दुहेरी आकड्यावरती. 22 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्यात आणि आता विजयासाठी गरज असणारी ती तब्बल 7 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज असणार आहे. 7 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश थोडं थांबा पंच, या ठिकाणी गाडी येते. खरं तर आमचे आयोजक या स्पर्धेचे मुख्य प्रणेते माननीय श्रीमान मंगेश दादा पवार आयोजित ही स्पर्धा. थँक्यू डीजे, थँक्यू. या बॉलवरती देखील पहा या ठिकाणी विकेट खेळाडू बाद. आमचे डीजे ऑपरेटिंगची टीम खोपोलीचे साईबाबा नगरचे संपूर्ण टेक्निशियन खरं तर डीजेला लीड करतायत. आज डीजे वरद खरं तर या स्पर्धेमध्ये कामगिरी करतात. 6 बॉल आणि आता विजयासाठी करायचे असेल तर तब्बल 26 धावसंख्या करायचे. 6 बॉलमध्ये संदीप सर 26 धावसंख्या करायचे. क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावसंख्या बऱ्याचदा होताना पाहायला मिळाल्या, पण 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील कधी कधी झालेली नाही आहे. 6 चेंडूंमध्ये 41 धावसंख्या देखील झाल्यात. 1 बॉलमध्ये 12 धावसंख्या देखील आपण होताना बऱ्याचदा पाहिल्या त्या क्रिकेटच्या पटलावरती. कारण की हे क्रिकेटचा खेळच असा आहे ना की अगदी घरच्या गादीवरून मैदानाच्या मातीवरती कधी आणून बसवेल
हे सांगता येत नाही. क्रिकेटची अगदी आता पाहत आहे जी मागासपासून होती ती गर्दी होती आणि आता जे राहिलेत ते खरं तर क्रिकेटचे दर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन धावा आल्यात या ठिकाणी पण अजिंक्यनं देखील या स्पर्धेसाठी मेहनत घेतली खरं तर आणि टेनिस क्रिकेटवरती आता खूप नाव कमवलं, वर्चस्व गाजवलंय. अगदी मनीष जसं म्हटलं गेलं ना तर आम्ही सातत्यपूर्ण पाहतो. गेली 2 ते 3 वर्ष अगदी संघर्ष चालू होता त्यांचा आणि क्रिकेटपटूने अगदी एक व्यावसायिक रूप पाहायला मिळालं आहे. कारण वाकस टीममधून चांगला बॉल आहे यावेळी. अगदी वाकस टीममधून खेळत असताना कुठेतरी एक स्वप्न उराशी बाळगलं अजिंक्य पवार यांनी आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून व्यावसायिक रूपात आपल्याला ते जरूर पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर आहे अगदी एक काल असा होता की बाहेरून लाईव्हचं प्रक्षेपण लाईव्हसाठी आपल्याला बाहेरून कर्जत तालुक्यासाठी ती डिमांड करावी लागायची, परंतु आता तसं घडत नाही आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो ना क्लिअरिटी ऑफ क्वालिटी म्हणजे KTC सगळ्यात महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि एक चांगलं म्हणायला गेलं तर खरोखर आणि त्यानंतर अजिंक्य पवारांनी पाहिलेलं स्वप्न अगदी गावच्या मुलांना एक व्यावसायिक रूपात सुद्धा घेऊन आलं आहे. म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत अजिंक्य जवळजवळ 20 लोकांची टीम कार्यरत आहे. अगदी खोपोलीमध्ये सुद्धा मेंबर तयार केलेत त्यांनी. फार चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आहे. आणि आजकालच्या युगात जर तुम्ही म्हणायला गेलं ना मनीष तर एक स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगात तुम्हाला अगदी व्यावसायिक रूपी टिकून राहणं फार गरजेचं आहे. 4 चेंडूंमध्ये आता 24 धावसंख्येची गरज म्हटलं तर 4 चेंडूंवरती लगातार 4 षटकार लगावतो का बॅट्समन. मनगटातली ताकद आता दाखवावी लागणार आहे, युक्तीचा खेळ करावा लागणार या ठिकाणी. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र बदलेल. 25 झाल्यात आता 23ची अजूनही गरज असणार आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येण्याआधी एकदा पण बाद आहे. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 29 धावा धावपळ खबरती आणि आता विजयासाठी करायचं ते तब्बल 19 धावसंख्या. चेंडू शिल्लक असतील 3 आणि करायच्यात 19. 22 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावसंख्या धावसंख्या किती आहेत? बॅट कट आहे. चौकार. थँक्यू. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र बदलेल. धावसंख्या येऊन पोहोचल्या त्या तब्बल 33 आकड्यावरती आणि आता विजयासाठी करायच्या त्या तब्बल 2 बॉलमध्ये 15. 2 बॉलवरती 15 धावसंख्या करायच्यात. या बॉलवरती केलं आक्रमण. हिटिंग लगावले जरूर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल गॉलीच्या वेगानं जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. उभे त्रिफल डाव चेंडू फळीच्या खेळात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. थँक्यू. आता 1 बॉलमध्ये करायच्यात 11 धावसंख्या. 1 बॉलमध्ये 11 करायच्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडेल. 38 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्या जातात. विजयासाठी 1 बॉलमध्ये करायच्या 10 धावसंख्या. डॉट बॉल येतो. थँक्यू सो मच. विजय होतो. अशा प्रकारे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ढवलेपाडा टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगलं बाटल रंगवलं. चला यानंतरची मॅच अंजप आणि त्यांच्या विरोधात
पिंपलोली या दोन टीम दरम्यान. थँक्यू डीजे. थोडं थांबा. प्लेअर ऑफ द मॅच आहे मॅचचा हिरो अर्थातच नो डाऊट सुनील. तब्बल 31 धावसंख्येची माराथॉन इनिंग खेळाय सुनील. चला या सुनील, आपल्याला विनंती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. मी मंगेशला त्यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते आपण सुनीलला या ठिकाणी पुरस्कृत करावं. चेंडू फळीच्या खेळात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा